हाय फ्रेंड्स, आज मी बनवली होती चिकन बिर्याणी. म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. मी 1.5 किलो चिकन घेतलं होतं, ते स्वच्छ धुवायचं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी दही टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. हे आहे बघा गरम मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला असं दोन्ही एकत्र करून टाकलेलं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट केली होती ते टाकलेली आहे. ही आहे धन जिरं पूड, ते आपल्याला 1.5 ते 2 चमचे टाकून घ्यायचे आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला बघा चिमूटभर हळद टाकायचे. त्यानंतर मीठ टाकायचे 1.5 ते 2 चमचे. पुदिना आणि कोथिंबीर चिरून घेतली होती. हे सगळं एकत्र करायचं आहे आणि चिकन आपलं 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी तर काजून तळून घेतलेले आहेत लालसर असे. त्यानंतर हा जो राईस आहे तो बिर्याणी बासमती राईस आहे, आपण बिर्याणीसाठीच खास वापरतो. तर तो घेतलेला आहे. अर्धा पाऊण तासासाठी भिजत ठेवला होता. पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. पाण्यामध्ये तूप, तमालपत्र, खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपल्याला जो तांदूळ भिजवला होता आपण तो टाकून घ्यायचा आहे आणि अगदी 80 ते 85% इतका शिजवायचा आहे. पूर्ण शिजवायचा नाही, कारण आपल्याला बिर्याणीमध्ये परत आपल्याला तो तांदूळ शिजवायचा आहे. त्यातून पाणी काढून घ्यायचं आहे सगळं. इथं चिकन मॅरिनेट झालेलं आहे बघा, छान असं रेस्ट झालेलं आहे चिकन. स्मेल पण छान येतो आहे. इथं लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला कांदा, म्हणजे बारीक त्या स्मॅशरने स्मॅश केलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून छान परतून घ्यायचं आहे. मीठ टाकायचे, हिरवी म्हणजे ताजी कोथिंबीर टाकायची आहे, परतून घ्यायचं आहे. आता इथे एक मी सिक्रेट पदार्थ टाकणार आहे, तो म्हणजे इथे बाबा जाधव यांचा कोल्हापुरी चिकन सुक्का मसाला पॅकेट मी आणलं होतं आणि इतकी मस्त भन्नाट चव लागते ना, तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. आत्ताच नवीनच बाजारात आलेत, साधारण 3-4 महिन्यांपूर्वी आले असतील. तर मी वापरून बघते, मी वापरते तर एकदम भन्नाट मसाला लागतो आणि भाजी पण छान लागते. तर इथं मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकून घेतलेलं आहे. छान मसाले एकजीव होईपर्यंत परतायचे आपल्याला. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे चिकन आपलं इथे रस्सा हा तयार होतो आहे, तोपर्यंत पातेल्याला लेअर करूयात आपण. आता पातेल्याला मी भरपूर तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून खाली बिर्याणी लागू नये म्हणून. मग अशा प्रकारे बघा बिर्याणीची लेअर करून घेणार आहे मी. सुरुवातीला राईस टाकलेला आहे, त्यावर मी रस्सा टाकून घेणार आहे. रश्श्यावर त्याच्यानंतर थोडेसे जे आपले कांदा तळून घेतला होता, कांदा, काजू, ते टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा राईसचा लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळे लेयर्स जे आहेत ते बनवून घेणार आहे, टाकून घेणार आहे. इथे बघू शकताय पूर्ण पातेलं भरलेलं आहे लेयर्सने. त्याच्यावर काजू, कांदा आणि कोथिंबीर टाकून परत एकदा 10 मिनटासाठी आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे मीडियम आचेवर. तर इथं बिर्याणी तयार झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.